शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी राज्यभरात शेतकऱ्याची आंदोलन होत आहेत। धाराशिवमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्यात आपण जाणून घेऊया। का महामार्गाला विरोध का? हा शक्तीपीठ महामार्ग ज्या शक्तीपीठ नावाच्या गुंडस नावाखाली हा चालू आहे। खरं तर या महामार्गाची या महाराष्ट्राला मुळीच गरज नाही आहे आणि या महामार्गातून हजारो एकर शेती शेतकऱ्याची लुबाडली जात आहे खरं। आणि आता धाराशिव जिल्ह्याचा जर बोलायचा विचार केला तर जवळजवळ 750 एकर शेती या धाराशिव जिल्ह्यातली सुपीक शेती या महामार्गामध्ये जात आहे। याला पॅरलल राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य महामार्ग आहेत, असे असताना सुद्धा याच महामार्गाची शासनाचा अट्टहास का? आणि जर हे एवढे क्षेत्र सुपीक क्षेत्र धाराशिव जिल्ह्याचं या महामार्गाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली यांनी संपादन केलं तर या जिल्ह्यातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत आणि या भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यातून स्थलांतर केल्याशिवाय पर्याय नाही, कारण यांच्या लेकऱ्या बाळांचा आणि यांच्या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न आहे। आमची गेल्या 1 वर्षापासून एकच मागणी आहे की हा नको असलेला मार्ग, कारण या महामार्गाची कुठल्याही नेत्यानं कुठल्याही जनतेनं मागणी केलेली नाही। मागणी केलेली नसताना सुद्धा हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रावर लादण्याचा सरकारचा का अट्टहास आहे? आणि शासनानं याच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर आम्हा सर्व आंदोलकांना शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं की हा आम्ही महामार्ग रद्द करू, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सत्तेवर आलेल्या पहिल्याच प्रेस नोटमध्ये सांगितलं की आम्ही पहिल्यांदा शक्तीपीठाचं भूसंपादन करू आणि शक्तीपीठ महामार्ग त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणतात। उद्या जर समजा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्रात विकायचा असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं आणि या जनतेने याचा विचार करावा असं मला वाटतं। रस्त्याने विकास होतो, विकासासाठी महामार्ग असं सरकार सांगतंय, मग विरोध का करतात शेतकरी? विकासासाठी महामार्ग आहेत, ऑलरेडी महामार्ग आहे असताना दुसरा रस्ता कशासाठी? आमचं म्हणणं आहे की तुम्हाला रत्नागिरी नागपूर हा जो रस्ता आहे तो आजही रिकामा आहे आणि तो रस्ता जो तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्हाला जो हा रस्ता नवीन रस्त्याचा तुम्ही सांगताय, कारण तो रस्ता ऑलरेडी तयार आहे, त्याच्याहून वाहतूक होऊ शकते, त्याच्याहून पर्यावरण सगळ्या गोष्टी होऊ शकतात। त्याच्यामुळे हा नवीन रस्ता करून शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी उद्ध्वस्त करण्या म्हणजे जमिनी संपादित करून शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम का शासन करतंय? किती दिवस हा विरोध केला जाणार आहे? काय कुठलं कायम आत्महत्या होईल, आत्महत्या होईल, जेल भरू आणि अल्पभूधारक शेतकरी आमच्यासारखे आहेत नक्की आत्महत्या करणार। काही 2-2.5 एकर मध्ये काय करायचं? सगळी जमीन गेली काय करायचं? या आंदोलनाला पाठिंबा द्यायला शिवसेना आणि काँग्रेसचे नेते येत आहेत। विकासाला विरोध काय? प्रश्न विकासाला विरोध असण्याचा नाहीये। विकास जर करायचाच असेल तर माझं म्हणणं आहे की लातूर टेंभुर्णी हा रस्ता कित्येक वर्षापासूनची मागणी होती, तो रस्ता अद्यापपर्यंत झाला नाही। आमच्या धाराशिववरून लातूरला औसा मार्गे जाणारा जो रस्ता आहे तो अद्यापपर्यंत झाला नाही। मग तो रस्ता करणं हा विकास नाहीये का? आज जिल्हा मागासलेला जिल्हा आहे, दोरडोई उत्पन्न या जिल्ह्यातल्या नागरिकांचं नेमकं किती आहे ते वाढवण्यासाठी निश्चितपणे आपल्याकडून प्रयत्न होत आहेत का? त्याला विकास म्हणत नाहीत का? हा देखील प्रश्न त्यामध्ये आहे। निव्वळ महामार्ग या जिल्ह्यातून न्यायचे, शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करायच्या आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देऊन त्यांना जगवण्याचं काम करायचं आणि शेतकऱ्यांवरती अन्याय करायचा, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। यापूर्वीचा इतिहास या जिल्ह्यामधील जे हायवे गेले, रेल्वे गेली, चेन्नई सुरत चेन्नईचा जो हायवे गेला त्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं भूसंपादन केल्याच्या नंतर किती पैसे मिळाले, त्यांच्यावरती कसा अन्याय झाला, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये एखादी योजना होत असताना त्या जिल्हावासियांची खरीच ती मागणी आहे का हे देखील लक्षात घेतलं पाहिजे। या शक्तीपीठाची मागणी कुणाचीही नसताना हा शक्तीपीठ आमच्या जिल्ह्यावरती लादला जातोय, अशा प्रकारची आमची भावना त्या ठिकाणी झालेली आहे। काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये? नक्कीच आम्ही शेतकऱ्याची बाजूची काँग्रेसची भूमिका असणार आहे। आज मला वाटतं विकास करायचा असेल तर पर्यायी मार्ग असताना, तुमचा नागपूर रत्नागिरी हायवे असताना हा हायवेची गरज काय? आज लाखो शेतकरी याच्यावर उघड्यावर पडणार आहेत, काही अल्पभूधारक शेतकरी आहेत तिकडे। मला वाटतंय की कोल्हापूर मधल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी पूर्णपणे रद्द केलेला जातो आणि बाकीच्या मराठवाडा आणि इतर जिल्ह्यामध्ये हा रस्ता नेण्याचं कारणच काय? आज विधानसभा लोकसभेच्या आधी त्यांनी आश्वस्त केलं होतं की हा महामार्ग रद्द करण्यात येतात आणि ज्यावेळेस स्वतःची पोळी भाजून झाली आणि सरकार आल्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे, हे निषेधार्थ आहे।
एकंदरच बाधित शेतकऱ्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ह्या महामार्गाला विरोध करू असं सांगितलंय. तर शिवसेना काँग्रेसची ही भूमिका ही शेतकऱ्याच्या बाजूने असणार आहे आणि शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.